मॅडमना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. आग्रामुळे अभिषेक बच्चन हे प्रो गोविंदाचे ब्रँड अँबॅसेडर झाले. पाया वाजत राहिले पाहिजे. हॅलो, सर्वप्रथम पूर्वेश सर आणि मॅडम आज पहिल्यांदाच आपल्या ग्राउंडवर आलेले आहेत, तर सर्वांनी स्वागत करूया त्यांचं. गेली 3 वर्ष झाली मॅडमनी पूर्णपणे आपल्याला सपोर्ट केला आहे. जे बोलतात आपली फेवरेट टीम, त्यांनी कधी असं टीम चेंज नाही केली किंवा त्यांची फेवरेट टीम आपण पहिल्यापासून राहिलो, आपण जिंकलो हारलो त्यांना काही फरक नाही पडला. त्यांनी नेहमीच तेवढ्या मनापासून आपल्याला सपोर्ट केला. परवा मॅडमचा बर्थडे पण होता. आम्ही खरंच तुमची वाट बघत होतो की तुम्ही तिथे असाल आणि आम्हाला ती ट्रॉफी तुम्हाला डेडिकेट करायची होती. पण ठीक आहे, आज आपण पुन्हा एकदा इथे ती ट्रॉफी तुमच्या हस्ते आमच्याकडे द्या. बाकी पूर्वेश सरांनी हा जो गेम चालू केला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून आभार मानतो. कारण की आज फक्त दहीहंडी आपण खेळवतो, पण यावर्षी जे राऊंड्स त्यांनी आणले, थोडीशी नवीन कल्पना आणली, त्यामुळे मला असं वाटतं की हा गेम जास्त इंटरेस्टिंग झाला. 3 दिवस हा गेम झाला. प्रत्येक गोविंदा संघाला एक चान्स भेटला. गेल्या वर्षी असं होतं की आपण पहिला राऊंड खेळलो, एखादी जरी मिस्टेक झाली तरी आपल्याला घरी जायला लागत होतं, पण यावेळेला प्रत्येक संघाला कमबॅक करायचा चान्स होता. प्लस जे रिले राऊंड आणले किंवा काय, त्यामुळे एक व्ह्यूअरशिप वाढली. गेम हा जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळे राऊंड्स खेळणं हे गरजेचं होतं. कारण की फक्त आपल्याला दहीहंडी कळते, बाकीच्या लोकांना ती कळणं पण तेवढंच गरजेचं होतं. त्यानेच हा गेम अजून जास्त स्प्रेड होईल. सुरुवातीला सगळेच जण या रिले राऊंड्सला किंवा नावं ठेवत असतील किंवा थोडासा कठीण वाटत असेल, पण खेळताना आपल्याला सर्वांनाच मजा आली आणि बघताना पण सर्वांना मजा आली. मला असं वाटतं की अजून पुढे सर अजून चांगले चांगले राऊंड्स आणतील आणि हा गेम आज फक्त इंडिया आणि अजून काही देशांमध्ये स्प्रेड झाला, तो अजून खूप देशांमध्ये स्प्रेड होईल. मे बी अजून बाहेरचे जे स्टेट्स आहेत तिकडून पण गोविंदा पदकं येतील आणि आपल्याबरोबर कम्पीट करतील अशी आशा आहे. सर्वप्रथम मी सरांचं आणि मॅमचं इथे स्वागत करीन. आणि सर एक गोष्ट सांगतो थोडीशी, की जेव्हा फायनल्स खेळत होतो तेव्हा मी मुलांना फक्त एकच सांगितलं की जो सपोर्टर आपला गेले 3 वर्ष आहे त्यांच्यासाठी ट्रॉफी असणार आहे. सो मुलांनी पण तेवढ्याच मन लावून खेळत होते, जरा पण सेलिब्रेशन करत नव्हते आल्यावरती बाहेर, आणि नंतर मग फायनल्सला केलं शेवटी. सो सगळ्या मुलांचे वर तेवढेच आभार. ओके, आणि जोरदार टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करूया आपण. मी सरांना विनंती करेन की त्यांनी विचार मांडावेत. मॅडम प्लीज. सर्वप्रथम इथे उपस्थित आर्यन्स गोविंदा पथकचे सर्व गोविंदा आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे मी खूप खूप अभिनंदन करते. तुमची मेहनत, तुमची जिद्द, तुमची चिकाटी मी 3 वर्षांपासून बघते. आणि 3 वर्षांपूर्वी प्रो गोविंदामध्ये जेव्हा तुम्ही थर रचत होते तेव्हाच मी पूर्वेशना बोलली होती की हे गोविंदा पथक यांचं डेडिकेशन, यांचं डिसिप्लिन, यांची मेहनत
हे त्यांना नक्की खूप दूर घेऊन जाणार. आणि आज आपण इथे बघतोय ही ट्रॉफी, ते ॲज प्रो गोविंदाचे चॅम्पियन्स आहेत आणि याचा मला फार अभिमान वाटतो. पण मला असं वाटतं याच्यात फक्त त्यांचाच नाही तर त्यांचे इथे उपस्थित त्यांचे घरचे लोक, त्यांचे मित्रपरिवार, त्यांच्या मम्मी, त्यांचे वडील, त्यांचे भाऊ बहीण सगळ्यांचा तेवढाच वाटा आहे. आणि मी त्यांच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते. आणि इतकंच बोलेल, तुम्ही नागपूर या शहराला रिप्रेझेंट करत होते आणि मी सुद्धा विदर्भाची आहे, त्याच्यामुळे या गोष्टीचा फार आनंद आहे मला. थँक्यू. सर्वप्रथम आज या ठिकाणी आर्यन्स गोविंदा पथक तसंच प्रो गोविंदामध्ये असलेला नागपूर निंजाजच्या सर्व आर्यन्सचा आणि त्याचसोबत निंजाजचा मी मनापासून आज या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आपली प्रॅक्टिस पाहण्यासाठी आज या ठिकाणी डॉक्टर कश्मीरांनाही या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. खरं मी तर ह्यापूर्वी आलेलो आहे तुमच्याकडे, पण कश्मीराच्या आयुष्यातली पहिली सराव बघण्याचं काम जर तिने केलं तर ते तुमच्या या मैदानावर केलेलं आहे. आणि पहिल्यांदाच मी तिला माईकवर भाषण देताना ऐकलं. म्हणजे हरकत नाही आता भविष्यात तयार. पण खरंच जसं निखिल, अवी दोघेही म्हणाले की माझी जी एक्साइटमेंट होती ती मी कधीच दाखवू शकत नाही, कारण एक लीगचं प्रेसिडेंट म्हटलं की मी कुठेच बायास राहू शकत नाही. आणि ठीक आहे, जरी मी सांगू शकत नाही, आत्ताही मी सांगू शकत नाही की आर्यन्स माझा फेवरेट संघ आहे, पण डॉक्टर कश्मीरांनी सांगितलं म्हणजे समजून जा कोणाचा. माझंही तसंच मनातली गोष्ट आहे ती समजून जायची तुम्ही. बघा, आर्यन्स ही पहिल्यांदा जिंकलेली आहे, पण 2023ला प्रो झालं त्यावेळेस आर्यन्स होतं, त्यावेळेसही तिची आवडती टीम होती. मी त्यावेळेस नंतर 24ला होतं त्यावेळेस सुद्धा तिची आवडती टीम आर्यन्स होती. तुम्ही मागच्या वर्षी पराभूत झालात, पण त्यानंतर मी मिकेल आणि फिलिक्सला घेऊन आलेलो. तिथेही मी बोललो की मला पर्याय नाही, माझ्या बायकोचा आवडता संघ आहे आर्यन्स. आता असं झालं की रेयांशला पण आर्यन्स आवडायला लागलेली आहे, त्यामुळे कदाचित ते सरनाईक ब्लडमध्ये आर्यन्स 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 झालेलं आहे. परंतु मी एवढंच सांगतो की बघा, शेवटी माझं तुमचं नातं तसं काही जुनं नाहीये. आपण आत्ताच भेटलो होतो आणि मी एकच मनामध्ये विचार केला की ह्या मुलांमध्ये मला एक वेगळी एनर्जी दिसते, ह्या मुलांमध्ये एक वेगळी पॉझिटिव्हिटी मला दिसते. आणि आपण जसं मी मागच्या वर्षी मला आठवतं मी हे सांगितलं होतं की सगळ्यात डिसिप्लिन गोविंदा पथक जर कुठला असेल, म्हणजे ट्रॉफी घ्यायला आले तो प्रसंग सोडून सगळ्यात डिसिप्लिन गोविंदा पथक जर या मुंबई महाराष्ट्रात देशामध्ये असेल, ज्याची तुलना मी कॅसलर्स विला दे फ्रांकाशी करू शकतो, असे हे माझे आर्यन्स आहेत. आणि मला असंच अवी निखिल एकदा बोलले की सर आम्हाला थोडं सपोर्ट जर तुमचा मिळाला तर आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल. तर मी त्याला बोललो, दोघांना बोला आता डोळे बंद करा, आता पूर्वेश सरनाईक तुमच्या सोबत आहे. प्रो व्यतिरिक्त सुद्धा 365 दिवस आता हा जो गोविंदा पथक आहे आर्यन्स, हा जोगेश्वरीचा एक नावाजलेला गोविंदा पथक आहे, परंतु पूर्वेश सरनाईकचा हक्काचा स्वतःचा गोविंदा पथक आहे, हे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगतो. मला अनेकांनी विचारलं तुम्ही आर्यन्ससाठी तुमचं वेगळं प्रेम आहे, तर मी त्यांना सांगितलं की अरे ती माझी पोरं आहेत, ते मंडळ मी तयार केलेलं मंडळ आहे, मेहनत त्यांची सगळ्या गोष्टी, पण त्यांना वेळोवेळी सपोर्ट जो लागतो, म्हणजे मी फायनान्शियल सपोर्ट म्हणत नाही, मी मेंटल सपोर्ट म्हणतोय. आज अवी निखिल दोघंही कधी पण मला फोन करतात, सर असं आहे, सर तसं आहे, अमुक आहे तमुक आहे. मला बेफिकर ना बाबा, पूर्वेश सरनाईक आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यामुळे मला असं वाटतं की आज ही प्रो गोविंदाचं विजेतेपद तुम्ही जिंकून पूर्वेश सरनाईकचाही अभिमान आणि स्वाभिमान वाढवलेला आहे, हे मी या ठिकाणी हक्काने सांगतो. आणि मी एवढंच सांगतो की ठीक आहे, बघा फायनान्शियल मदत ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात, पण एक घरचं जे नातं आपण म्हणतो की एक नातं, आणि मी हक्काने सांगतो, म्हणजे तुमच्या या व्यासपीठावर सांगतो की तुमचं एक गोविंदा पथक आहे, कोकण नगर एक गोविंदा पथक आहे. ह्या 2 गोविंदा पथकांना मी ठरवलंय की आता मी या 2 गोविंदा पथकांना पूर्ण जे सहकार्य पाहिजे ते सहकार्य करेन, कारण ह्या गोविंदा पथकांनी सुरुवातीपासून सगळ्या फ्रॉम स्क्रॅच आपण जे म्हणतो तिथपासून यांनी सुरुवात केलेली आहे, आणि अशा गोविंदा पथकांना मी सपोर्ट केलं पाहिजे. ह्या वर्षी प्रो गोविंदामध्ये जे 32 संघ क्वालिफाय झाले होते, त्याच्यानंतर माझ्यावर अनेक लोकांनी टीका केली, सगळ्या गोष्टी केल्या, पण मी तुम्हाला सांगतो जर आर्यन्स सुद्धा 32 मध्ये नसती आणि समजा 40-41 क्रमांकावर असते तर मी आर्यन्सला सुद्धा प्रो गोविंदामध्ये घेतला नसता, कारण मी एक स्पोर्ट्समॅनशिप त्या ठिकाणी दाखवलेली आहे. माझा आवडतं गोविंदा पथक आहे बालवीर गोविंदा पथक चेंबूरचं.
कोकण नगर गोविंदा पथक माझा आवडता संघ आहे. पण ह्या दोघांनीही चूक केली म्हणून त्यांनाही आपण ह्या प्रो गोविंदामध्ये घेतलेलं नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की शेवटी हा खेळ आहे. या खेळाला एका आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम माझ्या माध्यमातून मी करतोय, महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून करतोय, आदरणीय सरनाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतोय. आणि नक्कीच जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, मला अनेकांनी विचारलं की काय वाटतं कोण जिंकेल. मी सगळ्यांनी एकच उत्तर सांगितलं होतं की ही प्रो गोविंदा ह्या वर्षी अशी तयार केली गेलेली आहे की ह्याच्यामध्ये कोणीही गेम जिंकू शकतं. वन साइडेड गेम ही होणार नाही, यासाठी या प्रो गोविंदाचं पण आयोजन केलेलं आहे. आज प्रत्येक इथे बघा, आता लखनौ पॅन्थर्सचेही संघ मालक माझ्यासोबत आलेले, त्यांनाही बघायचं होतं, त्यांची इच्छा होती की हमको सर आर्यन्स देखना कैसा करताय प्रॅक्टिस. शेवटी भविष्यात त्यांनाही तयारी करायची आहे की त्यांच्या संघाला आता ते कसं करतील. त्यामुळे मी जसं सांगतो, नेहमी सांगतो की आर्यन्स हा महाराष्ट्राच्या तमाम गोविंदांसाठी एक इन्स्पिरेशन बनलेला आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतःची जी एक ओळख बनवलेली आहे ती ओळख आता तुम्ही कायम ठेवा. मी परवाच्या रात्री तो क्रिस गेल आमच्या सोबत होता, तर त्याला मी बोललो, त्याला कुठल्या गोविंदाचं नाव आठवत नाही, तो नागपूर 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 बरोबर बोलत गेला. त्याला बोललो नागपूर इज रिअल नेम इज आर्यन्स. बोला हो माय गॉड माय आर्यन्स, म्हणजे त्याची ती स्टाईल तशी होती. आणि 4 वाजता तेवढ्यात मी आवीला मेसेज केला की आवी बघ मला झोप येत नाहीये, कारण एवढा सांगा माझ्यातही जल्लोष होता पूर्ण की अरे बाबा एवढं यशस्वीरित्या आपण 3 दिवसाचं केलं. आपण 63 लाख व्ह्यूजवर पोहोचलेलो, हे लक्षात ठेवा. ऑल इंडिया 63 लाख व्ह्यूज, हे आपल्या दृष्टिकोनातून खूप मोठी गोष्ट आहे. आज पूर्ण भारत देशामध्ये 63 लाख लोकांनी आपला हा प्रो गोविंदा पाहिलेला. आता झी5 वर आपले डाउनलोड झालेले एपिसोड पण आलेले. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की बघा, माझी एक इच्छा होती की माझा आता इथे मी बघतोय अवी, निखिल, सगळे बाकीचे तुमचे सगळे मुलं आहेत, सगळ्यांचे फोटो इथे आहेत. अरे मोठमोठ्या होर्डिंग्सवर तुमचे फोटो होते. तुम्हाला या पूर्ण प्रो गोविंदाचे होर्डिंग किती लोकांनी बघितलं मला सांगा. सगळ्यांनीच पाहिले. प्रो गोविंदाच्या आतमधले सगळे तुमच्या कॅप्टन कोचचे फोटो किती लोकांनी पाहिले? सगळ्यांनीच पाहिले. पण कुठे तुम्ही पूर्वेश सरनाईकचं नाव बघितलं? कुठे तुम्ही पूर्वेश सरनाईकचा स्वतःचा फोटो बघितला? कुठे तुम्ही सरनाईक साहेबांचा फोटो बघितला? ह्याच्या मागचं कारण हेच आहे, खरा हिरो या प्रो गोविंदाचा जर कोणी असेल तर ते माझे गोविंद आहेत. आणि मला माझ्या गोविंदांना लोकांपर्यंत पोहोचवायचं. आमचा फोटो तर सगळे लावतात हो, पण आमच्या गोविंदांचं मोठं कसं करायचं ह्या दृष्टिकोनातून ह्या प्रो गोविंदाची आपण निर्मिती केलेली आहे. आणि मी खरंच मनापासून सर्व आर्यन्सच्या संपूर्ण परिवाराचं, त्यांच्या घरी बसले आई वडील सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. कारण तुमच्या घरच्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळे तुम्ही रात्री पूर्ण या ठिकाणी प्रॅक्टिस करता. आणि मी एवढंच सांगतो की माझा तुमच्या सगळ्यांवर भरपूर विश्वास आहे. आणि नक्कीच मला असं माहिती आहे की बघा, तुमच्या सगळ्यांचं स्वप्न होतं ह्या कप पर्यंत पोहोचणं, आणि देवाच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने तुम्ही ह्या कप पर्यंत पोहोचलात. आणि मी जसं सांगतो की मागच्या वर्षी सुद्धा या कपचे खरे हकदार जर कोणी असतील तर ते तुम्ही होता. पण बघा, देवाची इच्छा कदाचित मागच्या वर्षी नाही, पण ह्या वर्षी साईबाबांनी, बजरंगबलीनी आणि आपले गणपती बाप्पांनी ह्या कपला माझ्या ह्या जोगेश्वरीच्या आर्यन्सपर्यंत पोहोचवलं. यासाठी मला खूप खूप तुम्हाला शुभेच्छा द्यायचे. आणि आता मी ते माईकवर बोलत नाही, पण आवीला माहिती आहे का एक विषय, मी त्या दोघांना एक सांगितलेलं आहे, तुमचं स्वप्न आता तुम्ही पूर्ण केलेलं आहे हे कप जिंकून. आता माझंही एक स्वप्न आहे, त्या दोघांना माहिती आहे काय, म्हणून तो कोचिंगच्या टायमाला तुम्हाला सांगेल ते स्वप्न काय. पण नक्कीच मला विश्वास आहे की ह्या जगाच्या इतिहासामध्ये आर्यन्स असं काहीतरी करणार आहे ज्याच्यामुळे जगाच्या इतिहासामध्ये आर्यन्सचं नाव लिहिलं जाईल, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी जसं सांगतो, माझा विश्वास आहे. बघा, शेवटी मी आता माझ्या काश्मीरालाही गाडीत सांगितलं की बघा, प्रो गोविंदा झाल्यानंतर पहिला मंडळ जर मी कुठला, असं नाही की तुम्ही जिंकलात म्हणून, पण आता सगळीकडे जाणार मी सरावाला बघायला, पण सर्वात आधी जर मला कुठे पहिला पाय ठेवायचा असेल तर मला आर्यन्सलाच द्यावा लागेल. आणि तो मान मी तुम्हाला आज नाही तर दरवर्षी देत राहील. आणि राहिला विषय तुमच्या सगळ्यांच्या मुलांच्या नोकरीचा, कारण घरच्यांना म्हणजे सगळ्यात जास्त प्रेशर असतो तर अरे माझा मुलगा फक्त गोविंदा खेळतोय, दहीहंडी खेळतोय, नोकरीचं काय. मी दोघांना सांगितलं, हक्काने मला सांगा. मी नलिन गुप्तांशी पण बोललो, त्यांनाही बोललो, हमारे जो 200, 300, 500 लड़के हैं, उनके घर के जो लोग हैं, उनको कभी भी अगर नौकरी की आवश्यकता होगी तो आपको वो करके देना है. त्यांनी मला शब्द हक्काने दिलेला आहे की पूर्वेश भाई आप सिर्फ बोलो कितने लोगों को. आणि माझ्या मते ते इथे जेव्हा आले होते त्यांनी ते जाहीर सुद्धा केलं, आणि बक्षीस सुद्धा तुम्हाला वाटतं जाहीर करून टाकलेलं आहे त्यांनी. तर बघा, शेवटी तुमचा तो हक्क आहे
आणि ते हक्क तुम्ही मिळवलेला आहे, तुमच्या मेहनतीमुळे मिळवलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांनी सेफली खेळा असंही मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्याला कुठे घाई गडबड करायची नाहीये आणि सगळ्यांचे इन्शुरन्स वगैरे झालेले आहेत, हा मला पूर्ण कल्पना, ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे तुम्ही असेच चांगले मिसाईल सारखे, आणि त्या दिवशी भारी मी बघितलं मग नंतर इंस्टाग्रामला ह्याच्यावर पण मिसाईल आला. मी बोलला अरे रॉकेट कसा आला इथे, पण ठीक आहे, तर तुमची आता ती एक ओळख आहे रॉकेट, आणि तो माझ्या मते मीच नाव दिलेलं आहे तुम्हाला. ते मला ट्रेडमार्क वगैरे सगळं मला द्या कॉपीराईट, पण भरपूर आपल्याला करायचं आहे. मी त्या दिवशी अभिला पण सांगितलं की मला एक दहीहंडीचं स्टेडियम, हक्काचं स्वतःचं स्वतंत्र स्टेडियम तयार करायचं आहे. जसा NSCA डोम आहे तसा आपल्या फक्त आणि फक्त जसं वानखेडे स्टेडियम आहे मुंबईचं, तसं मला आपल्या दहीहंडीचं एक हक्काचं मैदान नव्हे तर एक इंडोर स्टेडियम मला तयार करायचं. आणि मी तुम्हाला आज या ठिकाणी जाहीर करतो की खूप मोठी अनाउन्समेंट आहे, परंतु जसं आता निखिल अभि माझ्यासोबत स्पेनला सुद्धा आले होते, त्यांनी डेल पेनेडेसमध्ये कासा विलाफ्रांकाचा जो क्लब आहे तो क्लब त्यांनी आतमधनं पाहिलेला आहे की ते कसे प्रॅक्टिस करतात. तिथे एक म्युझियम तयार केलेलं आहे, तिथे त्यांचा मर्चंडाईज स्टोर आहे, तिथे एक ट्रॉफी कॅबिनेट त्यांनी तयार केलेली आहे, रेस्टॉरंट तयार केलेलं आहे, अनेक गोष्टी त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तुमचं आणि आपलं म्हणजे आपलंच सगळं, आता आपल्याला आर्यनचं एक स्वातंत्र्य क्लब हाऊस सुद्धा तयार करायचं, ज्यासाठी मी आदरणीय रवींद्र वायकर साहेबांशी बोलणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस पासून सगळ्या गोष्टी, आणि त्यासाठी जी काही मदत लागेल ती मदत तर साहेबांच्या माध्यमातून, वायकर साहेबांच्या माध्यमातून. विशाल होता इथे, हा आता विशाल तुला मी ही जबाबदारी देतोय, पूर्ण पाठपुरावा करायचा आणि आपल्याला एक हक्काची जमीन जागा, मी असं म्हणत नाही की आम्हाला एकदम मोठं ग्रँड असं 50,000 फुटाचा बनवून द्या, पण जशी एक स्वतंत्र कसं व्यायामशाळा असते, आम्हाला एक सुरुवात तशी पाहिजे ज्या ठिकाणी आपण आर्यनचं एक म्युझियम तयार करू शकतो, एक स्वतः म्हणजे उद्याला कोणी आपले पाहुण्याला एक तिथे चांगलं सभागृह बनवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या मुलांना एम्प्लॉयमेंट कशी मिळू शकते, रोजगार कसा मिळू शकतो, यासाठी आता तुम्हाला काम करायचं आहे. आणि मी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे सुद्धा हा तुमचा प्रस्ताव जो आहे तो घेऊन जाणार आणि तुम्हाला दिलेला शब्द आहे तो पूर्ण करणार, अशा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. खूप खूप आभार सर. नक्कीच आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि आपला पाठिंबा आणि आपलं जे नातं आहे ते असंच वर्षानुवर्ष शेवटपर्यंत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आता तो क्षण आलाय ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहतोय. आपली जी टी शर्ट आहे यावर्षीची, सरांना मी विनंती करतो की टी शर्टचं अनावरण करावं तुमच्या हस्ते. आर्यन्स टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आवडली का टी शर्ट? मला एक सांगायला आवडेल की यावर्षी सुद्धा सालावतप्रमाणे डिझाईन अविनाश राणेने बनवली आहे. दरवर्षी तोच बनवतो आणि यावर्षी सुद्धा एवढी सुंदर डिझाईन अविनाश राणेनेच बनवली. क्या बात आहे सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. मॅडम तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुमची विनंती असेल तर मी देऊ शकतो का? आर्यन्सकडून विनायकला विनंती करतो की त्याने क्या बात झाले. बरोबर.
एक विनंती आहे की एक फोटो काढायचा होता तुमच्याबरोबर ट्रॉफी सोबत, त्या दिवशी राहून गेलं. खूप खूप आभार सर. मॅडम तुम्ही आलात मैदानात, खूप बरं वाटलं. धन्यवाद. थँक्यू. तर आपल्यासोबत आपला महिला वर्ग आहे जो आपल्याला म्हणजे पहिल्यापासून पूर्ण सपोर्ट करतो आहे. आणि आपलं पण एक स्वप्न होतं, त्याबरोबर ते स्वप्न हेही सगळ्यांनी पाहिलेलं होतं. गेल्या वर्षी त्यांचे रडके चेहरे बघून आम्हाला खूप दुःख झालेलं, म्हणजे त्यांची पण खूप इच्छा होती. पण ह्यावर्षी बाहेर येताना एक आनंदित चेहरा होता सगळ्यांच्या ह्याच्यावरती. तर मला सगळ्यांना विचारायला आवडेल की आता एक स्वप्न तुमचं होतं ते पूर्ण झालं शनिवारी, त्याबद्दल कसं मत आहे तुमचं, काय हे फिलिंग्स कशी आहे? छान वाटतं. पहिले पिंकीला विचारतो. पिंकी तू थोडं अजून हे कर आधीपासून, तू खूप म्हणजे एकदम आधीपासून हे करतेस यामध्ये. नाही मी म्हणजे गेल्या वर्षीचा जो इंटेंट हा शब्द होता ना तो खूप म्हणजे अजूनही ऐकला ना तरी म्हणजे तो क्षण आठवतो आणि डोळ्यात पाणी येतं. पण यावर्षी पण तसंच झालं की खूप कठीण होती मॅच, म्हणजे टफ होती खूप मॅच. पण त्याच्यामध्ये पण आम्हाला माहिती होतं की आमच्या मुलांची मेहनत कुठेच कमी पडणार नाही यावर्षी. या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी तयारी केलेली. आम्ही रोज ग्राउंडवर असतो, आम्ही रोज बघतोय की निखिल कसं सांगतोय त्याप्रमाणे तुम्ही सगळं करत होता. त्यावर्षी आम्हाला विश्वास होता की तुम्ही नक्कीच आमचं स्वप्न पूर्ण कराल आणि आम्हाला रक्षाबंधनला तुमच्याकडनं ते गिफ्ट हवंच होतं, ते आम्ही घेतलं फायनली. आणि मला आरुष आईला विचारायचं आहे, म्हणजे गेल्याही पण आरुषने खूप मेहनत केलेली, पण डोममध्ये जाऊन त्याची जी ट्राय होती ती झालीच नाही आपली. बरोबर. पण ह्यावर्षी म्हणजे आरुष जो सुटला आहे म्हणजे क्वालिफायरपासून इकडे सगळीकडे त्याने प्रॉपर एकदम हे केलेलं थरामध्ये. तुमचं कसं मत आहे? गेल्या वर्षी मी म्हटलं माझ्या मुलाने डोममध्ये पाऊल ठेवलं आणि त्याला असं त्याच्या हातातनं व्हायला नाही पाहिजे होतं, पण ते कोणाच्या पण चुकीमुळे असू दे, पण ते झालं ते झालं. त्या मुलाने तेव्हा ती जिद्द केली, ती जिद्द आता त्यांनी ती पूर्ण करून दाखवली लोकांना सुद्धा. मला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला कोणाची हारजीत पण करायची नाही, जे काही आहे ते आपल्या आनंदाने सगळ्या पथकाने आनंदाने खेळायचे ह्या सगळ्या खेळ बस. आणि सगळ्यांना आताच्या पण 16 तारखेच्या दहीहंडीसाठी सगळ्यांना पण शुभेच्छा आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित चढा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि व्यवस्थित सुखरूप आपापल्या घरी या बस. आणि मला अनिशिताईला विचारायचं आहे, म्हणजे एक सपोर्टर आणि प्लस 2 खेळाडूंची आई, आणि हे असं स्वप्न पूर्ण होणार, त्याबद्दल तुझं काय मत आहे? मी माझ्या दोन्ही मुलांना आधीच सांगते, म्हणजे उशीर झाला ना की मला सांगते की चला चला बाबा प्रॅक्टिसला जायचं आहे. तेव्हा तो ऋषी तयार होतो की बाबा चल मम्मी बोलते तेव्हा तो तयार होतो. पण हा प्रोसेस क्षण होता ना मी सांगू शकत नाही, कारण गेल्या वर्षी जे झालं ते झालं. पण आम्ही खूप हॅप्पी आहे, खूप हॅप्पी. माझी दोन्ही मुलं पण खूप हॅप्पी. आणि मला पपीला विचारायचं आहे, पपीताईला, म्हणजे गेल्याही तिला मी म्हणजे दुःखाने रडताना बघितलं, पण याही पण तिच्या डोळ्यात अश्रू होतेच, पण ते आनंदाचे होते. मग काय तुला माहीत होता की नक्कीच आपली टीम येणार आणि टफ असला तरी सगळ्यांची एवढी मेहनत होती की त्या मेहनतीला म्हणजे पोरू शकत नाही. पण प्रत्येक मुलामध्ये एवढी जिद्द आणि एवढी जे गेल्या वर्षी झालं त्यांनी ह्यावर्षी असं करून दाखवलं की यापुढे नक्कीच आर्यन्सचे नाव कधी आम्ही नाही किंवा कोणी आणि काढून देणार नक्कीच आम्ही गावाच्या उंचावर खेळून जातो. आणि स्वप्नीलची आई पण आहे, तुम्ही पण आता या लीग सगळ्या मुलांना म्हणजे जेव्हा 8ची जेव्हा ट्राय लागली, आरुष वरती चढला आणि त्याने सलामी दिली, त्या क्षणापासून आरुषची मम्मी रडतच होती. म्हणजे त्याला एवढं आनंद झाला की पिंकी झालं केलं आम्ही त्यांना खूप शांत केलं, म्हणजे त्यांना भरून आलं, एकदम आनंदाश्रू आले म्हणायला हरकत नाही. पण खूप म्हणजे तिकडे सगळ्याच लेडीज म्हणजे एकमेकांना असं मेकिंग मारून लढवत. पण नंतरच्या ज्या 2 ट्राय होत्या ना त्या पण तेवढ्याच टफ होत्या, त्या पण बघायला मजा आली. आणि ह्याचा आनंद होतो की एवढ्या सगळ्या लोकांमधून आमच्या मुलांनी जी
काय मेहनत केली त्याच्या दुपटीने तो रिझल्ट लागला आणि बोलतात ना म्हणजे सगळे रेकॉर्ड ब्रेक, सगळ्यांची बोलती बंद. आणि हाही प्रो 3 दिवस होता, तशी काय धाकधूक मनामध्ये होती एक दिवस कधी असं काय असं होतं? धाकधूक तर होती. आणि पहिली गोष्ट म्हणजे आता 3 दिवस ऑफिसला सुट्टी नाही मिळणार, कसं काय करायचं या सगळ्या गोष्टीपासून प्लॅनिंग होतं. पण आम्ही बोललो की एक वेळ असं होता ना की नाही जर कोणी सुट्टी दिली ना तरी पण काहीतरी खोटं कारण सांगून आम्ही जाणार. मला तुला पण विचारायचं आहे, कशी फिलिंग आहे? खूप भारी फिलिंग आहे. माझा भाग होता आपल्या पथकामध्ये, सो माझ्यासाठी तर रक्षाबंधनचं मोठं गिफ्ट आपली प्रोची ट्रॉफी आहे. आणि मी सुद्धा रडलेले. मला भाव बोलला की मी तुला असं मोठं गिफ्ट देईन की तू म्हणजे एकदम शॉक होशील. लिटरली खरंच शॉक झाले आणि डोळ्यातनं खूप अशी पाहिले आनंदाश म्हणेन मी. खूप मोठं गिफ्ट होतं यार, मस्तच वाटलं, छान वाटलं. आणि आपला असंच मोठं पटक पुढे हवा, अजून खूप मोठं इच्छा आहे आणि होणं ही पूर्णपणे खात्री आहे. आणि आपल्यासोबत ह्या निष्ठा पण जॉईन झाली आहे, जी गोराईवरनं इकडे येते रोज आणि तिचे आई वडील पण त्यांच्यासोबत तिच्यासोबत तिला येत आहेत रोज. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की प्राऊड फील होतं की आम्ही आर्यनचा पार्ट आहोत म्हणून. सिरियसली आमच्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि रिअली एन्जॉय आणि खूप आनंद आहे. म्हणजे लास्ट इयर तर तिने पाहिलेलं आणि ती रडलेली आणि आत्ताचं रडणं त्याच्यात खूप फरक आहे. तिने ती मुवमेंट खूप एन्जॉय केली आणि आम्ही खरंच प्राऊड करतो की आम्ही आर्यनचा पार्ट आहोत. आणि मला एक अजून प्रश्न विचार, म्हणजे गोराईवरनं इकडे यायचं रोज रात्री हे करून, तर ते कसं तुमचं हे होतं मॅनेज? माझ्या मुलीची जिद्द आणि तिची हाऊस आहे, त्याच्यासाठी आम्ही येतो. कारण की तिचा आर्यनसाठी एक वेगळं सॉफ्ट कॉर्नर आहे आणि बाकीचे सगळेचे दादा आहेत त्यांचं पण तिच्यावरती तेवढंच प्रेम आहे त्याच्यासाठी. आणि तुमच्या खातीर आम्ही येतो आणि आय नो की तिथे आल्यानंतर एक तिचं एक वेगळी तिची छाप निर्माण करेल. आणि बरोबर तुमचा सपोर्ट आणि तुमचं सहकार्य आहे तिच्याबरोबर आहेच की ती ह्याच्यावरतीही अजून छान करेल आणि ती आम्ही ह्याचंच पाठ राहू याची आम्हाला आता शुअरिटी की आता आम्ही आर्यन सोडून जाणार नाही. आणि दहीहंडीला पण आता 4 दिवसांनी दहीहंडी आली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय शुभेच्छा द्यायच्यात सगळ्या मुलांना? दहीहंडीच्या दिवसानंतर आम्ही बोलणार पुन्हा एकदा जे काय असेल ते आणि सेफली खेळ सर्वांनी गिफ्ट दिल्या आणि अजून सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमचं म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही स्वामींकडे बापूंकडे सगळ्यांकडे प्रे करतोय आणि करत राहणार आणि त्यांचं बेस्ट ते दाखवतीलच त्याचा आम्हाला विश्वास आहे. आणि मी खूप अभिमान आहे आमच्या मुलांचा. आणि मी पण अभिमानाने सांगतो की तुमचा सपोर्ट आहे त्यामुळे सगळे शक्य आहे. तर तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आणि असा सपोर्ट सगळ्यांचा राहू दे नेहमी. धन्यवाद. धन्यवाद.